नमस्कार. आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोंढवा खुर्द कौसरबाग भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे. जवळपास 18-19 वर्ष झाली कोंढवा खुर्द भागामध्ये हे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम आणि कोंढवेकरांची सेवा करण्याची संधी खरं तर या कोंढवा खुर्द भागातील नागरिकांनी दिली. आणि ज्या पद्धतीने सर्व समाजाला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कुठलाही एकही समाज न सोडता प्रत्येकाला कधी विरोधी पक्षातला एखादा जो नागरिक असेल ज्यांनी माझ्या निवडणुकीत सुद्धा विरोधात काम केलं असेल अशा प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याचं काम मागच्या 18-19 वर्षामध्ये मी केलेलं आहे. आणि करत असताना मला वाटतं की हे कोंढवेकरांनी केलेलं प्रेम आहे, कोंढवेकरांनी सेवेसाठी दिलेली संधी आहे. आणि त्या सेवेची संधी देत असताना 2026 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका होत असताना बरेच अनुभव आले की जेणेकरून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा, प्रत्येकापर्यंत जाण्याचा. आणि मागच्या 10 वर्षात 15 वर्षामध्ये जो कोंढव्याचा केलेला विकास आहे त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये मी जात होतो, कोंढवा गावठाण असेल, शिवनेनगर असेल, याने भीम रोड असेल, भाग्योदयनगर, मिठानगर, साईबाबा नगर, सर्व नंबर 42, 43, सर्व नंबर 5, अशरफनगर, ग्रीन पार्क, या सगळ्या भागांमध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस प्रत्येकाला वाटत होतं की साईनाथ बाबर हा माझ्या घरातला उमेदवार आहे, साईनाथ बाबर हा आमच्या कुटुंबातला माणूस निवडणुकीमध्ये उभा आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न, प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यावर स्वतः साईनाथ बाबर असल्यागत काम करत होता. आणि त्याचबरोबर माझ्या सोबतीला माजी आमदार महादेवांना बाबर, त्यांचे चिरंजीव प्रसाद बाबर, माजी नगरसेविका मेघताई बाबर, त्याचबरोबर मुबीना अहमद खान, हे सर्वच जण आमचा हा संपूर्ण पॅनल कोंढवेकरांच्या सेवेसाठी आम्ही सर्वांनी मिळून एकत्र दिला होता. आणि देत असताना जे कोंढवा भागातील नागरिकांनी केलेलं मतदान आहे, जो पण निर्णय आहे तो प्रथमतः मी तरी स्वतः मान्य करतो. कारण जो निर्णय कोंढवेकरांनी दिलाय की जे मतदान दिलं, जवळपास 13,000च्या जवळपास मतदान हे मला दिलं. आणि 13,000 मतं ही छोटी मोठी मतं नसतात. आणि मतं ज्या प्रमाणात लोकांनी उतरून देत होते, म्हणजे त्यामध्ये हिंदू समाजाचा मोठा सहभाग असेल, मुस्लिम समाजाने पण काही ना काही त्यांचा खारीचा वाटा होता की जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेले माझे मित्रमंडळी, त्यांच्यामध्ये असलेले आमचे सहकारी, सर्व कार्यकर्ते, परत माझे मित्र, यांनी प्रत्येकाने खूप प्रयत्न केला. म्हणजे मला वाटलं होतं की ज्या पद्धतीने 2024 मध्ये विधानसभेला मिठानगर, भाग्योदयनगर भागातून मतदान झालं नव्हतं, पण ज्या मित्रमंडळींच्या जोरावर त्या भागात आम्ही काम केलं, ज्या मित्रमंडळींच्या जीवावर त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी प्रत्येकाने त्या भागामध्ये खरं तर प्रयत्न केला. त्या भागातून फुल ना फुलाची पाकळी, त्या भागातून मतदान झालं. मी कधी म्हणणार नाही की मुस्लिम समाजाने मला मतदानच केलं नाही. मुस्लिम समाजाने मतदान केलं, पण त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. आणि त्या भागामध्ये केलेली विकास कामं असतील, कोंढवा खुर्द भागात केलेली विकास कामं असतील, मला वाटतं 10-15 वर्षात काम करताना जी विकास कामं केली त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बनवलेलं उड्डाण पूल असेल, म्हणजे माजी नगरसेवक देवदास काटे यांच्या नावाने फायर ब्रिगेड स्टेशन असेल, त्याचबरोबर माजी शिवसेना शाखा प्रमुख राजाभाऊ लोणकर यांच्या नावाने बनवलेली ई लर्निंग शाळा असेल, त्याचबरोबर शिवनेनगर भागामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने बनवलेली पाणी टाकी असेल, माझा सहकारी शशिकांत कुजळे यांच्या नावाने बनवलेली व्यायामशाळा असेल, महात्मा फुलेंच्या नावाने बनवलेली बॅडमिंटन हॉल असेल, त्याचबरोबर कोंढवा खुर्द गावठाणामध्ये पाहिलं तर स्वर्गीय पोपटांना लोणकर जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्या नावाने बनवलेलं गार्डन असेल,
म्हणजे या भागामध्ये केलेली विकास कामं आणि सर्व पक्षातल्या लोकांची नावं दिली, म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल किंवा इतर सर्वच पक्षातली जी लोकांची दिली नावं, ज्यांनी कोंढव्या भागामध्ये सेवेसाठी खरं तर प्रत्येकाने आपला सहभाग दिला होता आणि ते आज आपल्यातून नाही, त्यांचं प्रत्येकाचं नाव देण्याचं काम, त्यांचं नाव जपण्याचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये खरं तर केलं. आणि ते करत असताना मला वाटतं की त्या ठिकाणी कुठंतरी मी स्वतःचं नाव पण देऊ शकलो असतो, स्वतःच्या कुटुंबातलं कोणतंही बाबरांचं कोणाचं तरी नाव देऊ शकलो असतो, माझ्या वडिलांचं नाव देऊ शकलो असतो. पण मला वाटलं की नाही, आपण कोंढवा खुर्द ग्रामस्थांनी, कोंढवा खुर्द भागातील नागरिकांनी मला निवडून दिलेले, मग त्यामुळं ती एक जबाबदारी म्हणून त्याचं भान ठेवून त्या भागामध्ये खरं तर त्यांची नावं मी त्यांची दिली. त्याचबरोबर भाग्यनगर, मीठानगर, साईबाबा नगर त्या परिसरामध्ये मुस्लिम बांधवांचा खरं तर कब्रस्तानचा खूप मोठा मुद्दा होता आणि कब्रस्तानचा मुद्दा होत असताना ज्या पद्धतीने कब्रस्तान बनवताना विरोधकांनी ज्या पद्धतीने मांडलं की नाही, ते साईनाथ बाबरांनी कब्रस्तान कशा पद्धतीने बनवलं तो वेगळा भाग आहे. पण कब्रस्तान महानगरपालिकेतून मंजूर करून आणताना ज्या पद्धतीने MID स्पेसवर पुणे शहरातलं पहिलं कब्रस्तान दफनभूमी जी बनवली, ती बनवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं. त्यावेळेस तो जो बिल्डर होता त्याने खूप सारा प्रेशर, राजकीय प्रेशर किंवा आर्थिक देण्याचं जे खरं तर प्रलोभनं दिली आणि ती प्रलोभनं सगळी बाजूला ठेवून मला वाटलं की मुस्लिम समाजाने मला भरघोस मतदान केलं 2012च्या निवडणुकीमध्ये आणि त्यांचा विश्वास ठेवणं, त्यांच्या विश्वासाला पात्र राहणं, हे सर्व काम त्यावेळेस मला वाटलं की हे कब्रस्तान होणं गरजेचं आहे आणि ते कब्रस्तान बनवून मी लोकांच्या सेवेमध्ये खरं तर आज लोक त्याचा वापर करत आहेत. त्याचबरोबर ख्वाजा गरिबांच्या नावाने बनवलेला दवाखाना आज जवळपास 200 पेशंट त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपचार घेतात, गोरगरिबांना त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर तुमचं इमाम अबू हनीफा यांच्या नावाने बनवलेला लग्नाचा हॉल असेल. मला वाटतं की या भागामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. लग्नाचा हॉल, आज मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर गोरगरिबांसाठी तो 50,000चा हॉल गोरगरिबांना मोफत मिळावा, गोरगरिबांसाठी तो उपलब्ध व्हावा म्हणून मी तो सुरू केलेला हॉल. पण तो नंतरच्या काळामध्ये काही लोकांनी त्याला विरोध केला आणि साईनाथ बाबरकडे सर्व मुस्लिम समाजाच्या महिला जातात, पुरुष जातात, ते साईनाथ बाबरपर्यंत गेले नाही पाहिजे. त्यासाठी महापालिकेत पत्रव्यवहार करून तो हॉल बंद केला. हॉलला जवळपास 10,000, 15,000, 20,000 त्यांच्या सोयीनुसार ते लोक पैसे घेतात आणि तो गोरगरिबांचा हॉल खरं तर बंद झाला. त्याचबरोबर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने बनवलेली उर्दू शाळा असेल, परत दुरानी मध्ये बनवलेलं गार्डन असेल, हा संपूर्ण भागामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये केलेला विकास मला वाटतं की त्या भागामधल्या मुस्लिम समाजातील काही लोकांना समजलाच नाही. म्हणजे मतदान करत असताना लोकांना विचार पडला पाहिजे की आपण नक्की कोणाच्या मागे उभं राहतो. साईनाथ बाबर कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हता, नसेल आणि भविष्यात सुद्धा उभा राहणार आहे. पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे नव्हतं की नाही बाबा माझ्या घरातला उमेदवार, आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या कुठल्याही धर्माच्या पलीकडे असतात. की मला वाटतं की एखाद्याचं ड्रेनेज थांबलं, एखाद्याची स्ट्रीट लाईट बंद असेल, लाईट बंद असेल, त्यानंतर त्याला वाटतं की हे काम झालं पाहिजे आणि ते काम होण्यासाठी नगरसेवक निवडून देतो. नगरसेवकाचं कामच स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवणे असतात. मला वाटतं की कोंढवा भागामधील एक सुद्धा मुस्लिम समाजाचा नागरिक साईनाथ बाबर यांच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याला असं वाटलं नसेल की आम्ही कुठल्या तरी वेगळ्या जाती धर्माच्या नगरसेवकाकडे आलोय आणि त्यांचं काम झालं नाही, असं कधीच वाटलं नाही. मला वाटतं की त्यांचं प्रत्येकाचं काम मी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ज्यावेळेस अडचणी वाटेल, म्हणजे मला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्या साईबाबा नगरमधले एका इमारतीला ज्यावेळेस बँक सील करायला ते सर्व मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांकडे सगळेजण जाऊन आले. पण त्यानंतर ते माझ्याकडे आल्यानंतर, मी गेल्यानंतर ते जवळपास 3 वर्षाला त्या बिल्डिंगला कोणी हात लावला नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये काम करणारी लोक समोर आली पाहिजे होती, पण जनतेने ज्या पद्धतीने मतदान केलं, कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट समाजाला धरून मतदान केलं, तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. आणि भविष्यामध्ये चांगले उमेदवार यात उभं राहतील का नाही राहतील माहीत नाही, पण त्यामध्ये जसा मुस्लिम समाजाचा सहभाग आहे तसाच हिंदू समाजाचा सुद्धा सहभाग आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे केले, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने मतदान घेतलं त्या पद्धतीने त्यांना सुद्धा की जे निवडून येणार नव्हते, गेल्या मागच्या 3 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोणामध्ये कधी निवडून आला, पण त्यांनी सुद्धा उभं राहून जवळपास 4,000 ते 6,000 मतं घेतली. हे मिळालेलं मतदान नक्की कोणाचे? गावातले काही स्थानिक लोक ज्यावेळेस समोरच्या बूथवर दिसतील त्यांच्यासाठी साईनाथ बाबर कधी थांबला नाही. साईनाथ बाबर कधी त्यांनी सांगेल त्यावेळेस त्यांच्याबरोबर उभा राहिला, त्यांनी काम सांगितलं त्यावेळेस कामाला उभा राहिला. म्हणजे मुलांचे ऍडमिशन असतील, हॉस्पिटलची बिलं असतील, लोकांचे ऑपरेशन फ्रीमध्ये केले. हे सगळं करत असताना पण ज्यावेळेस काही लोक समोरच्या बूथवर दिसतात त्यावेळेस असं वाटतं की आपण आयुष्यातले 15 वर्ष खरं तर या योग्य माणसाच्या पाठीमागे घालवले का, आपण योग्य लोकांच्या बरोबर घालवले का? कारण ही सर्व लोक ज्या पद्धतीने समोरच्या बूथवर थांबून साईनाथ बाबरला मतदान करू नका, साईनाथ बाबरच्या विरोधात मतदान करा, अशा पद्धतीने ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मनात एक कुठे खंत वाटली की नाही यार, आपण ह्या सर्वांसाठी जे जे बूथवर उभे होते त्यातल्या प्रत्येकासाठी साईनाथ बाबर उभा होता. त्यामुळं साईनाथ बाबर कधी खचून जाणारा कार्यकर्ता नाही, साईनाथ बाबर कधी मागं पडणारा कार्यकर्ता आहे, नाहीतर साईनाथ बाबर कधीही चुकीच्या पद्धतीने कोणासमोर झुकणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच साईनाथ बाबर सक्षम आहे. ज्यांनी मला 13,000 लोकांनी मतदान केलं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्यासाठी खंबीर त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मला वाटतं की साईनाथ बाबर कायम उभा राहणार आहे. प्रत्येकाला वाटत होतं साईनाथ बाबर नक्की काय करतोय, साईनाथ बाबर खचून जाणार आहे का, साईनाथ बाबर नगरसेवक नाही तर काय होणार आहे. मी वाटतं की मला ज्या संघटनेमध्ये मी काम करतो त्यामध्ये सत्ता असो किंवा नसो, सत्ता नसली तरी पण म्हणजे महानगरपालिकेत असेल किंवा प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्याची कला 100% माझ्याकडे आहे की कशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवायचे, आणि ते सोडवण्याचं काम मी माझ्या 13,000 लोकांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी कायम उभं राहणार आहे. खरं तर हे करत असताना कोंढवा भागामध्ये ज्या पद्धतीने मागच्या कार्यकाळामध्ये सर्वच यात्रा म्हणजे त्यामध्ये फार हिंदू मुस्लिम बांधवांसाठी प्रत्येकासाठी आपण कुठली ना कुठली यात्रा आपण काढलेली आहे. त्यामध्ये हिंदू बांधवांसाठी खरं तर वैष्णवदेवीपासून काशी, अयोध्या, भीमाशंकर, गणपतीपुळे असे खूप साऱ्या यात्रा म्हणजे कोकण वगैरे बऱ्याच आहेत की खरं तर मला सुद्धा बऱ्याच वेळा आठवत नाही की मी कुठं कुठं गेलो. मुस्लिम बांधवांसाठी खरं तर आम्ही मुंबईचे हाजी अली दर्गा असेल, माहीम दर्गा असेल त्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांना घेऊन गेलो. मला वाटतं की प्रत्येकासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन समाजाने ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस ख्रिश्चन समाजाचे मला वाटतं चर्चचे मुद्दे असतील, चर्चमध्ये करायचे काम असतील, ही सगळी कामं मी माझ्या माध्यमातून केलेली आहेत. खरं तर प्रत्येकाला या मागच्या जवळपास 17-18 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने करण्यात आलेला आहे. भविष्य काळात नक्कीच म्हणजे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून कोंढवा भागामध्ये या बाकीच्या लोकांसमोर दिसेल. आणि बाकीचे उमेदवार जरी बघा निवडून आलेले, निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन सुद्धा करणं गरजेचं आहे की जे नगरसेवक कोंढव्यात झाले त्यांची जबाबदारी सुद्धा मोठी आहे की येणाऱ्या काळामध्ये कोंढव्याकरांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली, तर कोंढव्यामध्ये चांगलं काम तुमच्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे. या कोंढव्यातल्या अडचणी ज्या तुम्ही लोकांसमोर बसून सांगितलेल्या आहेत की ट्रॅफिकचा मुद्दा असेल, त्यामध्ये पाण्याचा मुद्दा असेल, त्यात रोडचे मुद्दे असतील, या भागामध्ये असलेलं ससूनच्या धर्तीवरचं हॉस्पिटल असेल, असे एक ना अनेक मुद्दे, मुस्लिम समाजामध्ये लर्निंगची शाळा असेल, असे एक ना अनेक मुद्दे घेऊन येणाऱ्या काळामध्ये या उमेदवारांनी या नगरसेवकांनी भविष्यामध्ये काम केलं पाहिजे. चांगलं काम या भागामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि हे उभं करत असताना आमचं सहकार्य 100% असणार आहे. पण जे नगरसेवक काम करणार नाही, जे नगरसेवक या भागामध्ये जर जनमताचा आदर करणार नाही, त्यांना येणाऱ्या काळामध्ये 100% एक सक्षम विरोधी पक्ष काय असतो तो दाखवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. कारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता मला मतदान ज्यांनी ज्यांनी केलं, ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी साईनाथ बाबर कायम उभा राहणार आहे. तुम्ही ज्यावेळेस माझ्या समोर उभा राहताल, माझ्या समोर माझं कार्यालय सुद्धा तुमच्यासाठी कायम सुरू राहणार आहे. त्यामुळं असं कुणीही समजू नका की आता ज्यांनी साईनाथ बाबरला मतदान केलं त्यांना आता आम्ही काय करायचं, नक्की कुठं जायचं. तर त्या माझ्या सर्व नागरिकांना मी सांगतो की तुमच्या केसालाही धक्का येणाऱ्या काळामध्ये लागणार नाही आणि तुमची जी जी कामं असतील
ती कामं 100% पूर्ण होतील आणि माझ्या माध्यमातून होतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील. आणि जे नगरसेवक आपण निवडून दिलेत त्यांनी जर त्याच्यावर विचार केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलमध्ये या नगरसेवकांच्या दारात सुद्धा आंदोलन करायला कमी करणार आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या भागामध्ये चांगलं काम उभं करू. बरीच लोक म्हणतात की नाही साईनाथ, की तू ज्या संघटनेत काम करतोय ती संघटना योग्य आहे का, त्याच्यात तू राहिलं पाहिजे का. बरीचशी लोकांचं म्हणणं आहे की संघटना बदलली पाहिजे नव्हती तू. पण मला वाटतं की ज्या संघटनेने साईनाथ बाबरला मोठं केलं, म्हणजे जवळपास 2 टर्म मला माननीय राजसाहेबांमुळे नगरसेवक होता आलं, त्या संघटनेला सोडून साईनाथ बाबर कधी वेगळा झाला नाही. मला वाटतं की वेगवेगळ्या संघटनेतून उमेदवार उभे राहिले. म्हणजे खरं तर या भागात सगळ्याच पक्षाचे उमेदवार होते, बऱ्याचशा पक्षाचे उमेदवार पडले. पण या सगळ्या विरोधी पक्षात पडलेल्या मतदानामध्ये सर्वात चांगलं मतदान हे साईनाथ बाबरला झालं. आणि मला वाटतं की चांगलं काम उभं करण्यासाठी तुम्हाला जो संधी येतो, म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला जी संधी दिली आणि त्या संधीचं 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून सभागृहात ज्या वेळेस वाटलं की कोंडव्याचा आवाज उठवला पाहिजे त्यावेळेस आवाज उठवला. आणि मला वाटतं की राजसाहेबांनी मला संधी दिल्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. मी कधी गद्दार म्हणून माझ्यावर स्वतःवर शिक्का लावून घेणार नाही. कारण मला वाटतं की मी एखाद्याने मला जर संधी दिली, त्यांच्या चांगल्या वेळेत मला संधी दिली आणि आज त्यांची वाईट वेळ होती म्हणून मी त्यांना सोडून जाणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जमणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी पण ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्याशी पण गद्दारी कधी होणार आहे. कारण त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्या सोबतीला राहून त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम हे साईनाथ बाबर कायम करणार आहे. माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, त्याचबरोबर सगळे युवा कार्यकर्ते, म्हणजे हिंदू बांधवातले असतील, मुस्लिम बांधवातले असतील, दलित बांधवातले असतील, ख्रिश्चन बांधवातले असतील, सर्व जाती धर्माचे जे कार्यकर्ते माझ्यासोबत काम करत होते, त्यांच्या सुखात दुःखात सगळ्या चांगल्या वाईट वेळेत कायम उभा राहणार आहे. त्यांनी पण खरं तर माझ्या कार्यकर्त्यांना पण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आवाहन करतो, कोणी खचून जाऊ नका. साईनाथ बाबर हा कधी खचणारा कार्यकर्ता नाही. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा काम सुरू करायचं, पुन्हा आपण कामाला लागायचं आणि या कोंडवेकरांची सेवा आपल्याला कायमस्वरूपी करायची आहे. कारण आपण जनतेच्या सेवेसाठी जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे जनतेची सेवा आपण केली पाहिजे हेच आज या ठिकाणी सांगतोय. आणि आपल्या सर्वांनी जी मदत केली, सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.